सगळ्यात आधी बाद मतं जी आहेत ती बाजूला काढली जात आहेत आणि त्यानंतर 25-25 मतांचे गठ्ठे केले जाणार आहेत। 274 आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। प्रत्येक पक्षाकडून आता याकडे नजर ठेवली जाते। त्याचबरोबर विधान परिषदेच्या या निवडणुकीकडे अत्यंत बारीक लक्ष असणार आहे। उमेदवाराला निवडून यायचं असेल तर त्याला गरजेचं आहे तो म्हणजे 23 आमदारांचा कोटा आणि 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत। त्यामुळेच ही निवडणूक अत्यंत चुरशीची झालेली आहे। मिलिंद नार्वेकर यांना सुद्धा इतर काही मतांची गरज आहे, जयंत पाटलांना सुद्धा काही मतांची गरज आहे आणि या मतांची जुळवाजुळव ते कशी करतात यावर प्रत्येकाचा जय पराभव अवलंबून आहे। तर 25 मतपत्रिकांचे 11 गठ्ठे आता करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर त्याची मतमोजणी केली जाणार आहे। 25 मतपत्रिकेचे 11 गठ्ठे आता करण्यात आले। त्याचबरोबर बाद मतं ही सगळ्यात आधी मोजली जातील आणि आता 25 मतपत्रिकेचे 11 गठ्ठे हे सोयीसाठी करण्यात आलेले आहे। मतमोजणीच्या सुलभीकरणासाठीची ही सगळी प्रक्रिया आहे। 25 मतपत्रिका आणि त्यांचे आता 11 गठ्ठे करण्यात आलेले आहेत आणि या पद्धतीनं या मतांची ही मोजणी केली जाईल आणि त्याला सुरुवात होईल। सगळ्यात आधी बाद मतं कोणती आहेत ते तपासून। तर या 25 मतपत्रिकांचे 11 गठ्ठे आहेत। या 11 गठ्ठ्यांमधून पहिली बाद मतं बाजूला काढली जातील आणि त्यानंतर यांची मतमोजणी सुरू होणार आहे। पसंती क्रमानुसार यातली मतं ट्रेमध्ये टाकण्यात येणार आहेत। 25 मतपत्रिकेचे एकूण 11 गठ्ठे करण्यात आलेले आहेत। मतमोजणीच्या सुलभीकरणासाठी पसंती क्रमानुसार आता ती मतं ट्रेमध्ये टाकली जातील। तर पसंती क्रमानुसार यातली मतं ट्रेमध्ये टाकण्यात येतील। पहिल्या पसंतीची मतं आणि दुसऱ्या पसंतीची मतं अशी एकूणच ही प्रक्रिया असणार आहे। तर 25 मतपत्रिकांचे 11 गठ्ठे यासाठी करण्यात आले आणि बाद मतं आता बाजूला काढली जातील आणि त्यानंतर खरं काउंटिंग सुरू होईल। पहिल्या पसंतीची मतं आधी तपासली जातील, तर आधी बाद मतं तपासली जातील आणि ते बाजूला काढली जातील। त्यावर जर प्रतिनिधींनी आक्षेप घेतला तर पुन्हा एकदा ती पाहिली जाणार आहे। तर पसंती क्रमानुसार ही मतमोजणी होणार आहे। पहिल्या पसंतीची मतं आधी मोजली जातील। या निवडणुकीत मतदान कसं करायचं त्याची एक ट्रायल सुद्धा सर्वपक्षीय नेत्यांनी आपल्या आमदारांना दिलेली आहे। रंगीत तालीम एक प्रकारे घेण्यात आलेली होती कुठलीही चूक होऊ नये म्हणून। त्यामुळे त्या पद्धतीने हे सगळं वोटिंग झालंय का हे सुद्धा या मतमोजणीच्या आसपास नंतर आपल्याला कळेल। आधी बाद मतं सुरुवातीला तपासली जाणार आहे। कुठलंही मत बाद होणं हे कुठल्याही पक्षाला परवडणारं नाहीये आणि त्यामुळे सगळ्याच पक्षांमध्ये तसं पाहिलं तर धाकधूक वाढलेली आहे। तसंच 2022 ची निवडणूक लक्षात घेतली तर त्याही वेळेला जी काही मतं फुटली होती त्यामुळे देखील आता विशेष काळजी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतलेली आहे। तर 25 मतपत्रिकांचे आता 11 गठ्ठे करण्यात आलेत आणि पसंती क्रमानुसार यातली मतं ट्रेमध्ये ठेवली जात आहेत। विधान परिषद निवडणुकीत अतिशय काळजीपूर्वक मतदान करावं लागतं। एक सुद्धा चूक झाली तर एक मत बाद होण्याचा धोका असतो आणि हे एक मत तुमचा जय पराजय सुद्धा ठरवू शकतं। त्यामुळे अतिशय महत्त्वाचं आहे एक एक मत सुद्धा या निवडणुकीत। आधी बाद मतं आता तपासली जाणार आहेत। यात किती मतं जातात हे सुद्धा बघावं लागेल। 25 मतपत्रिकेचे 11 गठ्ठे आता करण्यात आलेले आहेत मतमोजणीच्या सुलभीकरणासाठी। तर कशी असेल मतमोजणीची प्रक्रिया आपण पाहूया। 25 मतपत्रिकांचे 11 गठ्ठे करण्यात आलेले आहेत। त्यानुसार मतमोजणी होणार आहे। पसंती क्रमानुसार यातली मतं ट्रेमध्ये टाकण्यात येतील। तर आधी बाद मतं जी आहेत ती तपासली जातील आणि ही बाद मतं बाजूला काढली जातील। तर निवडणूक प्रतिनिधींना सूचना देखील वाचून दाखवल्या जात आहेत। सर्व पक्षांनी आपले निवडणूक प्रतिनिधींची नेमणूक केलेली आहे आणि त्यांना आता सूचना नेमक्या काय त्या दिल्या जात आहेत। तर आधी बाद मतं तपासली जातील। यासाठी 12 ट्रे बनवण्यात आलेले आहेत। पसंतीची मतं ट्रेमध्ये टाकण्यास आता सुरुवात झाली आहे आणि थोड्याच वेळामध्ये आता निकाल आपल्या समोर येईल।